Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meaning. Story name Fox and Stork. कोल्हा आणि बगळा किंवा करकोचा. Short and easy. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions don't forget to subscribe the channel for more updates. A fox and a stork were good friends. एक कोल्हा आणि एक बगळा मित्र होते. The fox was very clever but also a bit cunning. तो कोल्हा खूप हुशार होता पण थोडा धूर्तही होता. Cunning म्हणजे धूर्त किंवा लबाड. One day the fox invited the stork for lunch. एके दिवशी कोल्ह्याने बगळ्याला दुपारच्या जेवणासाठी बोलावले. He prepared soup and served it in a shallow plate. त्याने सूप तयार केले आणि ते उथळ ताटामध्ये वाढले. शॅलो म्हणजे उथळ. The stork had a long beak. बगळ्याची चोच लांब होती. So it was impossible for him to drink the soup from the plate. त्यामुळे त्याला ताटातून सूप पिणे शक्य नव्हते. Impossible म्हणजे शक्य नसणे. But the fox quickly licked up all the soup. पण कोल्ह्याने पटकन सगळं सूप चाटून घेतलं. येथे licked up म्हणजे चाटणे. The poor stork stayed hungry and felt that the fox had made a fool of him. बिचारा बगळा उपाशीच राहिला आणि त्याला वाटले की कोल्ह्याने त्याला मूर्ख बनवले आहे. फुल म्हणजेच मूर्ख. I see. Thank you for the treat, Fox. Now you must come to my house for lunch tomorrow. Stork said calmly. तरीही बगळा शांतपणे म्हणाला, ठीक आहे, या खाद्यपदार्थांबद्दल धन्यवाद कोल्हा. आता उद्या दुपारच्या जेवणासाठी तुला माझ्या घरी यायलाच पाहिजे. इथे CALM काम म्हणजे शांत. On the next day, the stork invited the fox for lunch. म्हणजेच दुसऱ्या दिवशी बगळ्याने कोल्ह्याला दुपारच्या जेवणासाठी बोलावले. लंच म्हणजेच दुपारचे जेवण. He also prepared delicious and tasty soup. त्याने देखील स्वादिष्ट सूप तयार केले. येथे डेलिशियस म्हणजेच रुचकर आणि टेस्टी म्हणजे स्वादिष्ट. But this time he served it in a narrow necked jug. पण ह्यावेळी त्याने ते एका अरुंद तोंडाच्या घागरीत वाढले. येथे नॅरो म्हणजेच अरुंद, थोडक्यात छोटे. The stork said. बगळा म्हणाला, प्लीज एन्जॉय द लंच आय मेड फॉर यू. मी तुमच्यासाठी बनवलेल्या जेवणाचा आनंद घ्या. Then the stork easily put his long beak into the jug and drank the soup. मग बगळ्याने सहजपणे आपली लांब चोच घागरीत घालून सूप प्यायले. But the fox could not eat anything. पण कोल्हा काहीही खाऊ शकला नाही. Because his mouth could not reach inside the jug. कारण त्याचे तोंड घागरीच्या आत पोहोचू शकत नव्हते. The fox said angrily, "Are you trying to make fun of me?" आता कोल्हा रागाने म्हणाला, तू माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न करत आहेस का? Angrily म्हणजेच रागाने. The fox felt hungry and ashamed. कोल्ह्याला भूक लागली होती आणि लाजही वाटत होती. I am only treating you the way you treated me, said the stork. तू माझ्याशी जसा वागलास मी फक्त तुझ्याशी तसाच वागत आहे, बगळा शांतपणे म्हणाला. ट्रीट म्हणजे वागणे, वागवणे. He understood his mistake and felt sorry for his behavior. त्याला म्हणजेच कोल्ह्याला आपली चूक समजली आणि आपल्या वागणुकीबद्दल वाईट वाटले. Oh, I understand my mistake, said fox quietly. अरे, मला माझी चूक समजली, कोल्हा हळूच म्हणजे सावकाश म्हणाला. Fox said, friend, forgive me. I was ashamed of my behavior. कोल्हा म्हणाला, मित्रा मला माफ कर, मला माझ्या वागणुकीचीच लाज वाटली होती.
येथे ashamed म्हणजेच लाज वाटणे. आय विल नॉट मेक सच अ मिस्टेक अगेन. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. नाव आय अंडरस्टँड रिस्पेक्ट इज ओनली अर्न्ड बाय गिव्हिंग. मला समजले आहे की आदर नेहमी देऊनच कमवावा लागतो. When the fox realized his mistake, Stork also forgave him. जेव्हा कोल्ह्याला आपली चूक लक्षात आली तेव्हा बगळ्यानेही कोल्ह्याला माफ केले. ओके, बट रिमेंबर ऑलवेज आय विल नॉट लेट यू इन्सल्ट मी. ठीक आहे, पण नेहमी लक्षात ठेव मी तुला माझा अपमान करू देणार नाही. अँड दे कंटिन्यूड टू बी गुड फ्रेंड्स. आणि ते पुढेही निरंतर चांगले मित्र राहिले. इन्सल्ट म्हणजे अपमान करणे, फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. सो किड्स, व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी? तर मुलांनो, आपण ह्या गोष्टीतून काय शिकलो? एंजल, वी लर्न इफ यू डू बॅड थिंग्स टू अदर्स द सेम विल हॅपन टू यू. जर तुम्ही इतरांशी वाईट वागलात तर तुमच्यासोबतही तेच घडेल. येस, always treat people with the same respect you want for yourself. नेहमी इतरांना तोच आदर द्या जो तुम्हाला स्वतःसाठी दुसऱ्यांकडून हवा असतो. Yes, Angel, think before you act because it can break a relation. कृती करण्यापूर्वी विचार करा, कारण त्यामुळे नाते तुटू शकतात. We should always value ourselves and stand up for our dignity in a quiet and smart way like a stork. Yes, Angel. त्या बगळ्याकडून आम्ही हे शिकलो की आपण नेहमी स्वतःला महत्त्व दिले पाहिजे आणि शांतपणे व हुशारीने आपल्या आत्मसन्मानाचे म्हणजे स्वाभिमानाचे रक्षण केले पाहिजे. एंजल सेड हॅपीली, दॅट्स व्हाय यू आर स्मार्ट किड्स. परी आनंदाने म्हणाली, म्हणूनच तुम्ही हुशार मुले आहात. सो मोरल ऑफ द स्टोरी, ट्रीट अदर्स द वे यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. तात्पर्य, तुम्हाला जशी वागणूक हवी असते तशीच इतरांना द्या. ऑलवेज मेंटेन युअर सेल्फ रिस्पेक्ट. नेहमी आपला स्वाभिमान जपा. किड्स, these morals are very useful for every age group in daily life. Thanks for watching. If this video is helpful to you, then please like, share with your friends and don't forget to subscribe the channel for more updates.